काय मित्रांनो, आतापर्यंत आपण विस्तार करायला शिकलो, पण जर तयार झालेला पसारा पुन्हा गुंडाळण्याचा असेल, म्हणजेच जर उत्तर आपल्याला दिलेलं असेल आणि प्रश्न शोधायचा असेल तर काय करायचं? आज तुमची मराठी लेक्चरवाली तुम्हाला शिकवणार आहे सराव संच 52, जिथे आपण बैजिक राशींचे तुकडे करून त्यांचे अवयव पाडायला शिकणार आहोत. चला तर मग गणिताचं पोस्टमार्टम करूया. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला काय विचारले बघा. खालील राशींचे सर्व अवयव सुट्टे करून राशी गुणाकार रूपात लिहा. आता बघा, अवयव म्हणजेच काय? जसं आपण काय करतो रे, 15ला 3 गुणिले 5 म्हणजे 5 त्रिक 15 असं लिहितो. तसंच ह्या ज्या काही बैजिक राशी आहेत, ह्या राशींना त्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिणे म्हणजेच त्यांचे काय करणे रे, अवयव पाडणे होय. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं उदाहरण आहे काय आहे बघा, 201 एचा घन बीचा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिली? ही राशी दिली. सर्वात आधी आपण काय करूया, ही जी काही संख्या आहे काय आहे रे, 201. ह्या 201ला काय करूया, पहिल्यांदा त्या संख्येचे अवयव पाडूया. तर विद्यार्थी मित्रांनो, 201ला कशाने भाग जातो? तर बघा, मी काय केलं, 2 अधिक 0 अधिक 1 ह्या तिघांचीही बेरीज केली, 3 संख्या. तर त्याचं उत्तर काय येतं? 3. म्हणजेच काय, आपल्याला कोसट्या माहीत आहेत. तर मी काय केलं, 201ला जर मी 3ने भाग दिलं तर काय येईल रे? तर ते उत्तर येईल बघा, 201ला जर मी 3ने भाग दिला तर ते उत्तर येईल 3 गुणिले 67. काय येणार रे? 67. आता बघा, 67 ही काय आहे रे? मूळ संख्या आहे. आता ह्यामध्ये जे काही चल आहे, ह्या चलांची काय करायची, आपल्याला अवयव पाडायचे. आता बघा, हे जे काही चल आहे, ह्या चलामध्ये जे काही ए आहे, सॉरी एचा घन म्हणजेच काय आहे, ए हा 3 वेळा आहे, 1 2 3 म्हणजेच काय येणार आहे, 1 2 3 ए गुणिले ए आणि बीचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे, बी गुणिले बी. काय येणार आहे, बी गुणिले बी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता काय आहे, आपल्याला विचारलं आहे 201 ती एचा घन बीचा वर्ग. तर ह्याचं उत्तर काय येणार आहे? तर ह्याचं उत्तर येणार आहे बघा, 201 बरोबर काय येतं रे, 3 गुणिले 67. काय येणार आहे, 3 गुणिले 67 गुणिले एचा घन म्हणजेच काय, 3 वेळा ए गुणिले ए गुणिले बीचा वर्ग म्हणजेच काय, बी गुणिले बी. काय येणार आहे, बी गुणिले बी. तर विद्यार्थी मित्रांनो, 201 एचा घन बीचा वर्ग हे जर आपण गुणाकाराच्या रूपात लिहिलं तर काय येणार आहे, 3 गुणिले 67 गुणिले 1 गुणिले ए गुणिले बी गुणिले बी. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतरनं दुसरं उदाहरण काय विचारले बघा, 91 एक्स वाय टीचा वर्ग. आता बघा, ही जी काही 91 ही संख्या आहे, ही कोणाच्या पाड्यात येते? तर 91 ही संख्या येते 13 7 ते 91. काय येते रे, 13 गुणिले 7. आता बघा, हे जे काही अवयव पाडलेले आहेत हे काय आहेत रे? तर हे सुद्धा काय आहेत, मूळ संख्या आहेत. म्हणजेच त्या काय, एकतर त्या स्वतःच्या पाड्यात येतात किंवा त्या एकच्या पाड्यात येतात. त्यानंतरनं जे काही हे एक्स वाय आणि टीचा वर्ग आपल्याला दिला आहे, तर हा गुणाकार कसा येईल बघा. तर बघा, ही जी काही चलं आहेत हे सुद्धा आपण सेपरेट करूया. म्हणजेच काय, त्यांचे अवयव पाडूया. पहिल्यांदा 91 ह्या संख्येचं काय आलं रे, 7 गुणिले 13 म्हणजेच काय, 13 7 ते 91 गुणिले काय येणार आहे, एक्स गुणिले वाय गुणिले टीचा वर्ग म्हणजेच काय येणार आहे, 2 वेळा टी म्हणजेच काय येणार आहे, टीचा वर्ग. 2 वेळा टीचा गुणाकार केला तर काय, तो टीचा वर्ग. हे काय झालं रे, ह्या राशीचे पाडले गेलेले अवयव. त्यासोबतच जे काही तिसरं उदाहरण आहे ते काय आहे, 24 ए वर्ग आणि बी वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचे, ह्या जो काही 24 आहेत ह्या 24चे जास्तीत जास्त तुकडे करायचे आहेत. अवयव पाडायचे म्हणजेच काय, की जास्तीत जास्त त्याचे भाग करायचे. कशा पद्धतीने होतील? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 24 मी कसं लिहिलं रे, तर बघा 24 मी असं लिहिलं, 12 दुने 24. काय होतात, 12 दुने 24. पुन्हा ह्या 12चे भाग पाडले जातात. काय येतात रे, 6 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय आलं, 6 दुने 12 12 दुने 24. आता बघा, ह्या 6चेही भाग पाडले जातात. काय येतात रे, 6चे भाग पाडले जातात, 3 गुणिले 2 6 6 गुणिले 2 12 12 गुणिले 2 24 म्हणजेच काय, 3 दुने 6 6 दुने 12 12 दुने
24 म्हणजे 24 ह्या संख्येचे किती आले रे, हे अवयव आले. लक्षात आलं का? तर आता आपल्याला काय करायचं, ए वर्ग आणि बी वर्ग काढायचा आहे. तर चला उत्तर लिहूया. काय आले बघा, जे काही 24चे अवयव काय आहेत रे, तर 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले एचा वर्ग म्हणजेच काय, एचा गुणाकार करायचा, ए गुणिले ए गुणिले आपल्याला काय करायचं आहे, बीचा वर्ग म्हणजेच काय, बी गुणिले बी. तर विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहेत रे, 24 ए वर्ग बी वर्ग ह्याचे काय आहेत रे, हे अवयव आहेत. त्यानंतर जे काही चौथं उदाहरण आहे काय आहे ते, टी आर वर्ग यसचा घन म्हणजेच मी. आता काय करते बघा, डायरेक्टली उत्तर लिहिते. हे आहे टी गुणिले आर वर्ग म्हणजेच काय, 2 वेळा काय लिहायचे आपल्याला, आर गुणिले यसचा घन, घन म्हणजेच 3 वेळा म्हणजेच काय, यस गुणिले यस गुणिले यस म्हणजेच काय येणार आहे, यसचा घन. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही काय करता रे, हे अवयव पाडतात तेव्हा त्या संख्या पुन्हा गुणून पहा. म्हणजे हे जे काही 24चे अवयव पाडलेत, 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24, जर ही मूळ संख्या येत असेल म्हणजेच काय, इथं जशी 67 3 ह्या मूळ संख्या परत येत असेल तर समजायचं तुमची मराठी लेक्चरवाली तुमच्यावर काय आहे रे, खुश आहे. कारण तुमचं उत्तर काय आहे रे, बरोबर आहे. म्हणजे 201 असू दे, 91, 24 अशा संख्या ह्या काय करा, त्यांचे जे अवयव पाडलेत हे अवयव पुन्हा एकदा नीट चेक करा. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, एक गणित घ्या. 15 ए वर्ग बी सी घन चे अवयव काय होतील, कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्की लिहा. तर मित्रांनो, सराव संच 52 इथेच फत्ते झाला. अवयव पाडणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे जे काही गणिताचे छोटे छोटे घास घेणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा आणि गणिताच्या सोप्या ट्रिकसाठी तुमच्या मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात, जिथे आपण शिकणार आहोत अवयव पाडण्याची दुसरी पद्धत. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि टेन्शन फ्री राहा.